तर दुसरीकडे सुषमा अंधारेंनी चाकणकरांचे अनामिका कापल्याचे फोटो दाखवलेत। चाकणकरांनी अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा असंही या ठिकाणी मागणी करत म्हटलंय। तर काही पीडित म्हणतात चाकणकर रात्री 2 वाजता धमकी देत होत्या असाही दावा अंधारेंनी केलाय। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात। आणि ही जखम किती दिवस होती म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा। याच्यात तारखा आहेत कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे। याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः 20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे। मग जखम छोटी छोटी झाली। हे बघा इथे बँडेज आहे। याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला। त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली। सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती। अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती पण त्याचे फोटो अजून आले नाहीत। तेही फोटो निघाले। मागच्या वर्षभरात अनेक वेळा अनेक लोकांना त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पदाचा दुरुपयोग करत तिथे दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर सुद्धा तपासले जावे। काही पीडित असं म्हणतात की रात्री 2-2 वाजता चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या। काही पीडितांचं असं म्हणणं आहे की चाकणकर आमच्यावर प्रचंड दबाव आणत होत्या। त्यामुळे चाकणकरांचे सीडीआर तपासणं अत्यंत गरजेचं आहे। खरातने काही लोकांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे का? खरातने काही लोकांना मदत मागितलेली आहे का की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली। दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो समोरासमोर बसून ही कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। कारण प्रश्न अनेक महिलांच्या इब्रतीचा प्रश्न आहे।